जगातील प्रत्येक संकटावर ज्यांचे नाव विजयासारखे तळपते अशा माझ्या राजश्री छत्रपती शिवाजी महाराजांना साष्टांग दंडवत. महाराजांच्या विचारांचे स्मरण करून आणि त्यांच्या आशीर्वादाने आमच्या या ग्रहमहालातील दिनक्रमांचा प्रारंभ करूया. जय शिवराय. महाराजांना मुजरा करून आम्ही आलो आहोत ग्रहमालाच्या मुख्य प्रवेशद्वारावर, म्हणजेच उंबरवट्यावर. आहो, हा उंबरवटा म्हणजे फक्त लाकडी चौकट नाही, तर आपल्या घराची रक्षा करणारी तटबंदी आहे. बघा, लाल जास्वंदीच्या फुलांनी आम्ही ही द्वारपूजा केली आहे. वै महागणपती इथे विराजमान आहेत. आणि ही पहा, सुंदर रांगोळीने सजलेले आमचे द्वार उंबरवटा. जेव्हा द्वारपूजा प्रसन्न असते तेव्हाच घरात लक्ष्मी आणि सुख समृद्धी नांदते. द्वारपूजेनंतर आता प्रवेश करूया शाही देवघरात. सकाळच्या या मंगल समयी आम्ही देवाची ही दिव्य पूजा संपन्न करून घेतली आहे. दिव्याची ज्योत आणि सुगंधित वातावरणाने पूर्ण ग्रहमालात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा संचारली आहे. पण दैत्यांनो, थांबा. आजच्या धावपळीत आम्हाला या पूजेची सविस्तर दर्शन तुम्हाला घडवता आले नाही. पण काळजी करू नका, उद्याच्या महाब्लॉग मध्ये मी तुम्हाला माझी ही सुंदर पूजा सविस्तर दाखवणार आहे. त्यामुळे उद्याचा व्हिडिओ नक्की बघा. पूजा झाल्यानंतर आता गृहिणीच्या खऱ्या रणांगणात उतरण्याची वेळ आली आहे, म्हणजेच आमचे अन्नपूर्णा दालन. हा पहा, सिंक, यात भांड्यांची ही गुप्त सैन्यांची तुकडी अशी प्रकट झाली आहे. पण हरकत नाही, विम लिक्विड आणि काथ्य हीच आमची मुख्य शस्त्रे आहेत. एक एक भांडी लकलकीत घासून पुसून स्वच्छ केले आहे. आणि हे बघा, घराचा ओटा आणि गॅस शेगडी इतकी चमकली पाहिजे की गॅसवर ठेवलेला पातेलं सुद्धा स्वतः चेहरा बघून लाजला पाहिजे. आणि अन्नपूर्णा दालन आता पूर्ण स्वच्छ झाले आहे. किचन आटोपल्यावर आता वेळ आली आहे जलयंत्रातून धुतलेले वस्त्र बाहेर काढून गच्चीचा गड सर करण्याची. हे कपड्यांचे शाही वजन पेलत जेव्हा आम्ही गच्चीवर पाऊल ठेवतो तेव्हा या वाऱ्याच्या झुळकीसोबत एक वेगळाच आनंद मिळतो. ओले कपडे उन्हात दोरीवर वाळत घालताना सूर्याच्या किरणांनी कपड्यामधला ओलसरपणा तर निघून जातोच, पण खरं सांगू, घरच्या कटकटीपासून आणि रोजच्या धावपळीपासून मला इथे थोडा शाही एकांत मिळतो. महिलांनो, आयुष्यात कितीही संकटे किंवा अडचणी आल्या तरी स्वतःला या उन्हात वाळवणाऱ्या कपड्यासारखं कडक आणि मजबूत ठेवा. कितीही वादळ आली तरी तुमची सकारात्मकता ढळू देऊ नका. स्वतःसाठी, निसर्गासाठी आणि या मोकळ्या हवेसाठी रोज थोडा वेळ नक्की काढत जा. आजची छोटीशी ग्रह मोहीम कशी वाटली ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. उद्या माझी शाही पूजा व कपाटाची मोहीम बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. जय शिवराय.